हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा वार आहे शनिवार आणि हा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तो आहे शनिवार आणि रविवार असा 2 दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर शनिवारी सायंकाळच्या वेळेला बघा उडदाची डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेली, कारण दुसऱ्या दिवशीचा रविवार होता आणि रविवारी सकाळच्या वेळेला काहीतरी असा नाश्ता मी बनवत असते. कारण रोज बघा घरी ना टिफिनची धावपळ असते, तर सकाळी सकाळी म्हणजे रोजच्या रोज नाश्ता बनवणं माझ्याच्याने काही शक्य होत नाही. कारण अगदी सकाळीच म्हणजे 6:30, 7, 7:30 या वेळेपर्यंत ना टिफिन तयार करावा लागतो. तर त्यामुळे मग हे सकाळी सकाळीच निघून जातात. तर म्हणून मग रोज सकाळी नाश्त्याची भानगड मी काही लावत नाही, डायरेक्ट स्वयंपाक बनवते. तर म्हणून मग रविवारच्या दिवशी ना सकाळी सकाळी थोडासा नाश्ता बनवून घेते. तर बऱ्याच दिवसाची मला ना इडली खायची होती, खूप दिवसाची इडलीची आठवण आलेली, पण इडलीचा जो प्लॅन आहे तर तो नेहमी फेल व्हायचा आणि काहीतरी दुसराच नाश्ता बनवायचा. तर म्हणून मग यावेळी ना विचारच केलेला की रविवारला ना इडली बनवणार म्हणून. तर त्याच्यासाठी मी ना इडली आणि तांदूळ आणि उडदाची जी डाळ आहे तर ती भिजत घातलेली आणि त्यानंतर मग स्वयंपाक ठेवला आहे. स्वयंपाक थोडासा लवकरच ठेवला, कारण घरी ना पाहुणे आलेले आहेत. माझा भाऊ आणि वहिनी आलेले, त्यांना ना थोडीशी खरेदी करायची होती. तर त्यांच्यासोबत मला खरेदीला जायचं आहे. तर म्हणून मग सायंकाळच्या वेळेला स्वयंपाक मी थोडासा लवकरच ठेवला. जर खरेदीसाठी बाहेर जायचं असेल म्हणजे उशिरा जायचं असेल तर त्याआधी ना मी स्वयंपाक बनवून घेते. कारण मग बघा तिकडून आल्याच्या नंतर स्वयंपाक बनवायचा ना कंटाळा येतो आणि त्यातल्या त्यात बघा घरी मग ना सासूबाई वगैरे असतात, तर त्यांनासुद्धा लवकर भूक लागते आणि आपण काही शॉपिंगसाठी गेलो की बघा वेळ ना तिथेच निघून जातो आणि 1 तासाचे 1.5 तास आणि 1.5 तासाचे 2 तास लागतात. तर म्हणून मग बाहेर जायचं असेल तर मी ना स्वयंपाक वगैरे आधी बनवून घेते. म्हणजे समजा आपल्याला तिकडे उशीर झाला तरीसुद्धा स्वयंपाकाची टेन्शन राहत नाही आणि जे घरी म्हणजे जेवण ज्यांना लवकर करण्याची सवय असते तर ते सुद्धा आपले जेवण आटोपून घेतात. तर याच्याने बघा मी ना लवकरच स्वयंपाक ठेवते. तर इथे स्वयंपाकाची तयारी माझी चालू आहे. आजचा जो मेनू आहे तो असणार आहे मसाला वांगी, कढी, भात आणि पोळ्या, म्हणजे साधासा स्वयंपाक आहे. तर तोच बघा मी बनवून घेतला आणि स्वयंपाक सुरूच होता तोपर्यंत माझी तयारीसुद्धा करून घेतली. कारण बाहेर जायचं आहे तर त्याआधी म्हणजे कपडे वगैरे घ्यायचे आहेत त्याआधी बघा थोडंसं वहिनीसोबत ना मला कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये जायचं होतं. कारण तिला काही मेकअपचं सामान घ्यायचं होतं. तर त्याच्यासाठी म्हणून तिच्यासोबत मी आलेली इथे दुकानामध्ये कॉस्मेटिकच्या, आणि तिथेच बघा काय काय असं जे मेकअपचं सामान आहे तर त्याचं ट्रायल करणं चालू आहे. तर बघा काही फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट वगैरे, काही लिपस्टिक, तर असं काय काय सामान तिला घ्यायचं होतं. तर तेच आम्ही इथून घेतलेलं आणि काही सामान आणखी घ्यायचं होतं. तर ते मग ना ऑनलाईन मागवलेलं. कारण बघा काही काही सामानांचे रेट ना दुकानामध्ये जास्त असतात, तेच सामान ऑनलाईन स्वस्त मिळतात आणि काही काही सामान दुकानामध्ये स्वस्त मिळतात तर ऑनलाईन म्हणजे महाग मिळतात. तर असं काहीचं असतं. तर म्हणून मग काही सामान दुकानातून आणि काही ऑनलाईन घेतलं. घरी आलो आणि लगेच पुन्हा घरच्या मंडळींसोबत पुन्हा कपड्यांच्या दुकानामध्ये आलो. म्हणजे आधी ना कॉस्मेटिकचं सामान घेऊन घेतलं. कारण बघा जेंट्स जर सोबत असतील तर मग ते ना घाईघाई करतात, हे नको ते नको असं तसं. तर म्हणून मग वहिनी आणि मी दोघीच कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये गेलेलो आणि त्यानंतर मग घरी येऊन लगेच पुन्हा कपड्यांच्या दुकानामध्ये आलो. तर बघा वहिनीला साडी आणि भावालासुद्धा कपडे घ्यायचे होते. वहिनीच्या म्हणजे तिच्या परिवारामध्ये ना काही लग्न होतं. तसं बघा ही ना माझ्यापेक्षा म्हणजे भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे. तर मी तिला वहिनी वगैरे म्हणत नाही, तिला नावानेच बोलावते. पण इथे व्हिडिओमध्ये बघा वहिनी म्हणून मी म्हणत आहे. तर तिच्या म्हणजे स्नेहा नाव आहे तिचं. तर तिच्या परिवारामध्ये लग्न होतं तर त्याच्याशी संबंधित काही कपडे त्यांना घ्यायचे होते. तर बघा झालं असं की आम्ही एकतर घरून उशिरा निघालो. कारण बघा जे दुकानं आहेत, मोठमोठे जे दुकानं असतात तर ते रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत चालू असतात. तर याच उद्देशाने 7, 7:30ला आम्ही निघालो. तर बघा जे दुकानवाले होते, जे शॉप मालक होते, तर त्यांच्या परिवारामध्ये लग्न होतं. तर त्यामुळे त्यांनासुद्धा लवकरच दुकान बंद करायची होती. तर त्यामुळे मग 9,
साडेनऊच्या दरम्यान त्यांना दुकान बंद करायचं होतं, त्यामुळे मग पूर्ण कपडे काही घेऊन चाललेले नाहीत. त्यांनाही घाईघाई होती, तर मग आम्हीसुद्धा अगदी शॉर्टकटमध्ये कपडे घेतले. तर काही कपडे घेतले आणि त्यानंतर मग घरी आल्याच्या नंतर बघा कपड्यांची पेअरिंग करणं चालू होतं, की या पॅन्टसोबत हा शर्ट आणि बाकीचे जे काही कपडे होते तर तेच आपण ना अगदी घरी आल्याच्या नंतर निवांतपणे बघतो. तर ते सगळे कपडे वगैरे बघितले आणि त्यानंतर मग सुरू आहे आमच्या जेवणाचा कार्यक्रम. जेवण खाणं आटोपलं की त्यानंतर पुन्हा बघा मी ना इडलीसाठीचे तांदूळ आणि उडदाची डाळ वगैरे भिजत घातली आहे. तर ते सुद्धा वाटून घ्यायची आहे. म्हणजे बरेचसे कामं सध्या माझ्या मागे आहेत. तर जेवणं खाणं आटोपलं, किचन क्लीन केली आणि त्यानंतर मग माझी किचन क्लीन करेपर्यंत सानूने इडलीचं जे पीठ होतं तर ते तयार करून दिलं. आणि त्यानंतर मग ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ, म्हणजे रविवारची सकाळ. तर सकाळची जी काही साफसफाईची कामं असतात तर थोडेफार साफसफाईचे कामं आटोपले. कारण बघा जेव्हा आपल्या मागे ना कामाची घाई असते तर अगदी डीपली क्लिनिंग आपल्याच्याने पॉसिबल होत नाही. तर त्यामुळे अगदी असे शॉर्टकटमध्ये जे साफसफाईचे कामं असतात तर ते केले. आणि त्यानंतर इथे ना नाश्त्याची जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. तर एकीकडे ना जो सांबार असतो तर त्याच्यासाठीची जी डाळ आहे तर ती मी कुकरला लावलेली आणि इकडे चटणीची माझी तयारी चालू आहे. कारण बघा इडली जेव्हा आपण बनवतो तर त्यामध्ये दुहेरी तिहेरी असा बेत असतो, म्हणजे नारळाची आणि दाण्यांची चटणी, सांबार आणि इडली, तर असं बनवावं लागतं. तर म्हणून मग तेच माझं चालू होतं. चटणी बनवण्यासाठीचं सगळं साहित्य मी भाजून घेतलं आणि इडलीचं पीठ पाहिजे तेवढं फर्मेंट काही झालेलं नव्हतं. तर बघा हिवाळ्यामध्ये ना इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही. तर त्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगते. कोमट पाण्यामध्ये थोडासा अर्धा चमचा सोडा घालायचा आणि ते कोमट पाणी इडलीच्या बॅटरमध्ये घालायचं आणि चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर त्याच्याने जी इडली आहे तर ती मऊसूत बनते आणि अगदी म्हणजे पीठ जसं फर्मेंट होतं अगदी त्याच पद्धतीने ती इडली बनते. हिवाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो, या प्रकारे जर थोडंसं कोमट पाण्यामध्ये सोडा घालून आपण जर ते इडलीच्या बॅटरमध्ये घातलं तर इडली ना छान सॉफ्ट बनते आणि मऊसूत बनते. तर मस्त छान अशा ज्या इडल्या आहेत तर त्या बनवणं चालू आहे. तर बघा म्हणजे आधी ना मी इडलीचे 1-2 जे साचे आहे तर ते काढून घेते. म्हणजे जेव्हा आपण नाश्त्याला वाढतो तर त्यावेळेला बघा घाई होत नाही. कारण इडली शिजायला नाहीही म्हटलं तरी 10 मिनटं 12 मिनटं लागतात आणि पुन्हा आणखी ते थंड होऊ द्यायचं, त्यानंतर मग इडल्या काढायच्या. तर बघा याला ना उशीर लागतो. तर म्हणून मग जेव्हा कधी मी इडल्या बनवते तर आधी 1-2 पॉट इडल्या काढून जो आपला पोळ्यांचा पॉट असतो, हॉटपॉट असतो, तर त्यामध्ये काढून ठेवते. आणि त्यानंतर मग सांबार आणि चटणीसुद्धा फोडणी करून घेतली. म्हणजे जे चटणीचं साहित्य मी भाजलेलं होतं ते सगळं वाटून घेतलं, त्यामध्ये थोडासा दही घातला आणि त्यानंतर राई, जिरं, कढीपत्ता, लाल मिरच्या यांची फोडणी मी त्या चटणीवर ओतते. तर अशा प्रकारे चटणीसुद्धा बनवून घेतली. सगळ्यांनी छान असा नाश्ता करून घेतला. पुन्हा थोडीशी किचनची आवरसावर करून घेतली आणि पुन्हा आणखी कपड्यांच्या दुकानामध्ये आलो आहे. कारण काल रात्रीला जे दुकानामध्ये जे पोरं होते किंवा जे दुकान आहे तर ते लवकरच बंद झालं होतं. त्यामुळे कपडे काही पाहिजे तेवढे फारसे घेऊन झालेले नव्हते. आणि पुन्हा आणखी बघा भावालासुद्धा काही आणखी कपडे घ्यायचे होते, काही एक्सचेंज करायचे होते. तर त्यामुळे पुन्हा आणखी आम्ही इथे आलेलो दुकानामध्ये जे काही काम होतं ते सगळं आटोपलं आणि त्यानंतर आलो आहे घरी. माझ्या भावाच्या मुलीला, म्हणजे ही आहे माझ्या भावाची लहान मुलगी, तर तिला केक खायचा होता. तर तिच्यासाठी केक घेऊन आलेलो आणि बघा केक मीच कट करणार. किट्टूने केक कटिंगसाठी हात पकडला तर तिने तिच्यावरच दिली एक तापड. तर अशा प्रकारे बघा केक कटिंग जी आहे तर केक कट करून सगळ्यांनी, म्हणजे जे पोरं होते त्यांनी केक खाल्ला आणि त्यानंतर चहा पाणी वगैरे घेऊन भाऊ आणि वहिनी लगेच गावाला जायला निघाले. कारण घरी थोडंसं काम होतं, त्यामुळे मग म्हणजे खूप असे फुरसुतीत ते काही आलेले नव्हते. शनिवारी सायंकाळला आले आणि रविवारी दुपारपर्यंत म्हणजे गावाला जाण्याची त्यांची तयारी सुरू आहे. तर तेच बघा त्यांना सोडण्यासाठी आम्ही इथे खाली पार्किंगला आलेलो. त्यानंतर मग थोडी वेळ आराम केला, म्हणजे त्यांना सोडून आली आणि त्यानंतर थोडी वेळ आराम केला. कारण आदल्या दिवशी रात्रीना झोपायला खूप उशीर झाला होता. जेव्हा बघा घरी कोणी असतात तर त्यावेळेला गोष्टी वगैरे करेपर्यंतच रात्रीचे ना 1:30-2 कसे वाजतात काहीच कळत नाही. तर त्यामुळे बघा झोप काही व्यवस्थित होत नाही. तर म्हणून मग दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग किचनची आवरासावर करायला घेतली. बाहेर हॉलमध्ये सुद्धा
सकाळी पाहिजे तेवढी क्लिनिंग काही व्यवस्थित झालेली नव्हती आणि त्याचबरोबर कपड्यांचे जे काही हे बॉक्स वगैरे आहेत तर ते सगळे असे पसरलेले होते. कपडे घेऊन जाताना भावाने बघा जे कपडे आहेत तर ते पिशवीमध्ये तो घेऊन गेला आणि जे बॉक्स आहेत तर ते राहू दिले, कारण बघा बाईकवर आलेला तो, तर मग त्यामध्ये ना कपड्यांचं आणि या सामानांचं खूप असं ओझं होतं. तर म्हणून मग त्याने सगळे जे बॉक्स होते तर ते तसेच राहू दिले आणि जे कपडे वगैरे होते तर ते पिशवीमध्ये तो घेऊन गेला. तर सगळं घर आवरसावर करायला घेतलं आणि कपडे मशीनला लावून विसरलेली की त्यांना सुकवायचं म्हणून, तर कपडे इथे सुकवून घेते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.